फुलाची भेट. एक गाव होते. तेथे पुष्कळ घरे होती. काही घराभोवती फुलाची फळाची झाडे होती. वाऱ्याच्या झुळकेने गार वाटायची. झाडावरच्या फुलाचा वास सगळीकडे दरवळायचा. अशा एक घरात राधा मावशी राहत होत्या. एकट्याच होत्या त्या. सारख्या या ना त्या कामात मग्न असायच्या. बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती. कोणी विचारले तर म्हणायच्या, ही झाड हेच आमचे मित्र. त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं यात वेळ कसा जातो समजतच नाही. त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुले झाडे होती. येणारा जाणारा प्रत्येकजण बागेजवळ क्षणभर थांबायचा. फुलाकडे बघत राहायचा, आनंदित व्हायचा. ते पाहून राधा मावशींना खूप बरे वाटायचे. जवळच शाळा होती. शाळेत जाणाऱ्या मुली बागेशी थांबायच्या आणि म्हणायच्या, किती सुंदर फुलं आहेत ग. मला तर वाटतं तोडावी आणि डोक्यात घालावी. एक दिवस मुलीने हे धाडस केले. फुले घेऊन मुली निघून गेल्या. राधा मावशी बागेत येऊन बघतात तो काय, वेलीवर फुले नाहीत. कोणी बरं तोडली असावीत फुले. दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाहीच म्हणून पाहून मुली बागेत शिरल्या. तो त्याने काय दिसले, काल ज्या वेलीवरून फुले तोडली होती ती वेल अगदी लहानच झाली होती. अय्या, वेल कशी तुटली, का बरं तोडली कोणी, किती सुंदर फुल यायची तिला. मुलीची कुजबूज राधा मावशीने ऐकली. घरातून त्या बाहेर आल्या. त्यांना बघून मुली पळून जाऊ लागल्या. राधा मावशी त्यांना म्हणाल्या, अगं, अशा पळून जाऊ नका. तुम्ही तोडलीत ना फुलं, का तोडलीत विचारल्याशिवाय. मावशी, किती सुंदर फुलं आहेत हे. आम्ही शाळेत जाताना बघतो ना, तेव्हा वाटतं गजरे करावे. आणि अगं, मुलीच तुम्ही, वाटायचं डोक्यात गजरे घालावे असं. आणि मुलांनाही फुलं आवडतातच की. फुलं तोडायला वेळ लागत नाही, पण वेली झाडं लावायला, ती मोठी व्हायला वेळ लागतो. पुन्हा नाही असं करणार. एवढ्याने नाही भागायचं. आज मी तुम्हाला काम सांगणार आहे. आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या. घरात निघून गेल्या. राधा मावशी हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या. वेली छाटायलाच आल्या होत्या. आज मी तुम्हाला वेलीच्या फांद्या देणार आहेत. त्या तुम्ही आपापल्या घरी नेऊन लावायच्यास. रोज पाणी घालायचं, काळजी घ्यायची. वेलीवर सुंदर फुलं येतील. फुलं झाडावर तर छानच दिसतात आणि खूप वेळ ताजी देखीलही राहतात. कधी वाटलंच तर थोडी तोडायची आणि गजरे घालून मला दाखवायला यायचं. मुली शांत झाल्या, मनातून खजील झाल्या. फांद्या हातात घेऊन त्या घरी गेल्या. आपापल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या. जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्यांना हिरवे दुमारे दिसू लागले. चिमुकल्या काळ्या फांद्यावर डोलायला लागल्या. एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण राधा मावशीकडे जायचे. त्यांना एक लहानशी भेट द्यायची. सकाळी सकाळी मुलींचा घुळका दारात आलेला पाहून राधा मावशींना आनंद झाला. काय गं मुलींनो, कुठे होतात इतके दिवस? रागवलास की विसरलात मावशीला? नाही हो मावशी, विसरू कशा आम्ही तुम्हाला. आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट आणली आहे. ही फुलं की नाही, आम्ही तुमच्यासाठीच आणलीत. तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्यात ना, त्यांना आम्ही घरी लावल्या. त्यांचीच ही फुलं आहेत.